आता आलो कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहराजवळ असलेल्या ज्योतिबा डोंगरावर. जे मागे दिसते हे आहे महाद्वार. या महाद्वारातून आत गेल्यानंतर आपण ज्योतिबा मंदिरामध्ये जाऊ शकतो. चला आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन करूया. या मंदिराचे बांधकाम महाराज राणोजी शिंदे यांनी 1730 मध्ये केलेले आहे. आता ज्योतिबा मंदिराच्या महाद्वारामधून आत आल्याच्या नंतर या पायऱ्या येतात. या पुरातन पायऱ्या, जुन्याच बांधकाम आहे. दगडी पायऱ्या आहेत. महाद्वारातून या पायऱ्या उचलून यायचं आणि आल्याच्या नंतर आपण मंदिराकडे दर्शनासाठी जातो. छान छान दुकान आहेत. या ठिकाणी मूर्त्या सुद्धा आहेत. 200-300 पायऱ्या असतील. या पायऱ्या उतरून आता आलो अगदी मंदिराच्या जवळ आणि दोन्ही बाजूला प्रसादाची भव्य भव्य अशी दुकानं आहेत. या ठिकाणी प्रसाद आणि इतर साहित्य सुद्धा मिळतं. हे विशेष या मंदिराचं. या ठिकाणी चढावरून खाली पायऱ्या उतरून यावं लागतं. खोलामध्ये मंदिर आहे. ज्योतिबा मंदिराचा कळस. आता त्या ठिकाणी आपण दर्शनाला जाऊया. चला आता त्या यादवकालीन शैलीत बदल करून मराठी कामगारांनी या मंदिराचे आणि शिखराचे अतिशय सुंदर असे बांधकाम केलेले आहे. नारळ या ठिकाणी नारळाच्या जटा काढून देण्याची व्यवस्था आहे. मंदिरातर्फे व्यवस्था करण्यात आलेली आहे. नंतर नारळ फोडून प्रसाद ज्योतिबा चरणी अर्पण करतात. मागे जे दिसते ती आहे दीपमाळ. ज्योतिबा मंदिराच्या अगदी आवारामध्ये ही सुंदर अशी दीपमाळ आहे. पूर्वीच्या काळात जे दीप लावायचे उत्सवाच्या वेळी, विविध कार्यक्रमाच्या वेळी, त्यासाठी दीपमाळ असायची आणि त्या दीपमाळेच्या उजेडामध्ये संपूर्ण मंदिर हे उजळून निघायचं. या बाजूला सुद्धा 3-4 दीपमाळा दिसतात. या बाजूला सुद्धा महाद्वारातून मंदिरात येता येते आणि आपण आलो त्या बाजूने सुद्धा मंदिरात येता येते. सध्या ज्योतिबा मंदिर ज्योतिबा डोंगरावर या ठिकाणी ज्योतिबाचं सुंदर पुरातन मंदिर आहे. याच्या संदर्भात अशी आख्यायिका सांगितली जाते की या परिसरामध्ये राक्षसाने फार मोठा उच्छाद मांडला होता. तेव्हा अंबाबाईने तपश्चर्या करून ईश्वराकडे या राक्षसांचा संहार करण्याची विनंती केली. तेव्हा भगवान विष्णूंनी केदारेश्वराच्या रूपाने अवतार घेतला आणि या ठिकाणच्या सर्व दैत्यांचा संहार केला. आणि जेव्हा भगवान जायला निघाले त्यावेळेस अंबाबाईनं पुन्हा विनंती केली की या परिसरातील जनतेला पुन्हा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही याच ठिकाणी आपलं स्थान निर्माण करावं. तेव्हा मग ईश्वराने केदारेश्वराने या ज्योतिबा डोंगरावर आपलं स्थान कायमस्वरूपी ठेवलं आणि तेव्हापासून या मंदिराची निर्मिती झाली आहे. भक्त या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी येतात. लाल भंडारा या ठिकाणी वाहण्याची प्रथा आहे आणि लाल भंडाऱ्यानं पूर्ण मंदिर अगदी नाहून निघालेलं आपल्याला मागे दिसत आहे. या दीपमाळावर पहा लाल भंडारा सर्व आणि मंदिरावर सुद्धा लाल भंडारा फेकलेला आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. आलेले भक्त अतिशय श्रद्धेने या ठिकाणी ज्योतिबाचं दर्शन घेतात. या ठिकाणी ही पुरातन तोफ आहे. म्हणजे मंदिराचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी पूर्वी तोफा राहायच्या. गाड्यावरती ठेवलेली आहे. म्हणजे ही तोफ दुसरीकडे ओढून सुद्धा नेण्याची व्यवस्था आहे. ही आहे दर्शन बारीची व्यवस्था. आलेले भक्त या दर्शन बारीतून रांगेनं दर्शनासाठी जातात. दर्शनाची अतिशय उत्तम अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. ही आहे छोटी दीपमाळ. छोटी आहे पण अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या आवारामध्ये अनेक मंदिर आहेत आणि त्यासाठी सुद्धा भक्त दर्शनासाठी जातात. आणि हे मंदिराचं आहे दक्षिण गेट. पुरातन काळामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये कुंड असायचा तसा या ठिकाणी सुद्धा कुंड आहे. आपल्याला कुंड दिसतो. खाली सुरक्षेच्या कारणास्तव बंद केलेला आहे परंतु कुंड आजही चांगल्या स्थितीमध्ये बांधकाम केलेल्या स्थितीमध्ये आजही आहे. आणि हा पायऱ्या उतरून आपल्याला या कुंडामध्ये जाता येत होतं. या पायऱ्या बघा.
ज्योतिबा मंदिराच्या आवारात असलेली कामधेनू गाय अतिशय सुंदर अशी गाय आहे बघा, आपल्याला मागे दिसते. ही मंदिराच्या आवारामध्येच आहे. या ठिकाणी सुद्धा आलेले भक्त गोमातेचं दर्शन घेतात. या ठिकाणी पेढ्याचा अतिशय उत्तम असा चांगला प्रसाद मिळतो. आणि आता पेढा घेतलाय का? किती घेतला तात्या? किती घेतला? बर. ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत पासून झाली. ज्योत म्हणजे पंचमहाभूतापैकी तेजाचे शक्तिदैवत आणि ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी ऋषींचा क्रोधांश एकत्र आल्याच्या नंतर ज्योत जी तयार झाली त्या ज्योतीपासून हा अवतार झालेला आहे आणि त्यामुळंच याला ज्योतिबा असं म्हटलं जातं. ठिकाणी ज्योतिबाने रत्नासुराचा नाश केला. आणि आज रविवार असल्यामुळे, सुट्टीचा दिवस असल्यामुळं लहान मुलांना घेऊन भक्त या ठिकाणी येतात आणि